नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। माझ्या शेजारी माझे गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर बातुळकर सर उभे आहेत आणि रानभाज्यांचं जे कोल्हापुरात प्रदर्शन भरलेलं आहे त्याचे ते उद्घाटक आहेत। आजवर रानभाज्यांचा प्रचार व्हावा त्यामुळे त्यांनी जे केलेलं कार्य आहे ते अत्यंत महान आणि मोठं इतिहासामध्ये नोंद करण्यासारखं काम आहे। तर गुरुवर्यांच्या समोर एका झाडाची माहिती तुम्हाला सांगण्याची इच्छा झाली आहे। आपल्या समोर जे आहे प्लांट त्याचं नाव आहे द्रोणपुष्पी, याला गुमा म्हणतात किंवा तुंबा म्हणतात। बॉटॅनिकली ल्युकास्टी ही एक स्पेसीज आहे। आयुर्वेदामध्ये द्रोणपुष्पी असं याला नाव आहे। त्याचं कारण आहे द्रोणपुष्पी म्हणण्याचं, त्याची जी फुलं आहेत ती फुलं साधारणपणे द्रोणाच्या आकाराची असतात, त्यामुळे त्याला द्रोणपुष्पी असं नाव ठेवण्यात आलेलं आहे। मित्रांनो, आयुर्वेदामध्ये भावप्रकाश नावाचा एक ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये शाक वर्ग विविध वनस्पतींचं एक वर्गीकरण करण्याची पद्धत आहे। धान्याची, भाजीची, फळांची, त्यामध्ये शाक वर्ग म्हणजे भाज्यांचं वर्गीकरण अशी पद्धत आहे। तर त्यामध्ये द्रोणपुष्पी ही अत्यंत महत्त्वाची भाजी आहे। पण आजवर काही रेफरन्सेस सापडत नव्हते खरंच याची भाजी करून खातात का, पण ग्रामीण भागामध्ये फिरल्यानंतर अधिक संशोधनानंतर सिद्ध झालं की ही भाजी खाण्यायोग्य आहे। ही केवळ भाजी नाही आहे, लक्षात घ्या, हे खास करून रक्तशुद्धी करणारं, त्वचा विकाराचं अत्यंत गुणकारी असं औषध आहे। त्यानंतर लिव्हर डिटॉक्स करणारं असं हे औषध आहे। त्यामुळं हे तुम्हाला वाटत असेल शेजारी रस्त्याच्या कडेला कुठेही उगवतं किंवा ते अत्यंत असं काहीतरी वेगळं आहे, त्याचा वासही थोडासा घाणेरडा येतो, तर असं समजून घेऊ नका। निसर्ग संपत्तीमधलं प्रत्येक झाड अत्यंत महत्त्वाचं आहे। हेच काम बाजूला सरांच्या वतीनं मी देखील करतोय। सरांनी शुभाशीर्वाद द्यावेत एवढीच त्यांना विनंती करतो। ओके सर, हो 100% ओके।